नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 296वा. प्रकरण चाललंय 53व. कस्तुरिया मृगकव अंग. दोहे आपण घेणार आहोत 1 ते 4. प्रथम आपण अंगपरिचय बघूयात. परमेश्वराचा निवास प्रत्येकाच्या हृदयात असला तरी त्याची प्राप्ती होणं सहज साध्य गोष्ट नाहीये. मग तो कसा प्राप्त होईल ते कबीर या प्रकरणात सांगतायत. तर प्रथम आपण पहिला दोहा ऐकूयात. कस्तुरी कुंडल बसे मृगढोंडे बनमाही, ऐसे घटी घटी राम है दुनिया देखे नाही. कस्तुरी कुंडल बसे मृगढोंडे बनमाही, ऐसे घटी घटी राम है दुनिया देखे नाही. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. कुंडली. कुंडली म्हणजे कुंड, पण या दोह्यात त्याचा अर्थ नाभी असा आहे. दोह्याचा अर्थ ऐकूयात. रामाच्या व्याप्तीविषयी कबीर सांगतात की कस्तुरी नाभीमध्ये असते, परंतु त्या कस्तुरी मृग सर्व वनात हिंडत राहतो. तसंच तो राम प्रत्येक शरीरात आहे, परंतु संसारातले रोग त्याला पाहू शकत नाहीत आणि त्याला बाहेर शोधत राहतात. कस्तुरी मृगाच्या नाभीमध्येच कस्तुरी असते, परंतु हरणाला ते माहिती नसतं. कस्तुरीचा सुगंध कुठून येतो आहे याचा शोध घेण्यासाठी तो रानोमाळ धावत राहतो. मनुष्याची गोष्ट सुद्धा तशीच आहे. प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वराचा वास आहे, परंतु मनुष्य त्याचा साऱ्या जगतात शोध घेत असतो. काखेत कळसाणी गावाला वळसा, अशीच मनुष्याची स्थिती झालेली आहे. परंतु जवळ असूनही तो परमात्मा अप्राप्य झालेला आहे. तो कोणाला प्राप्त होतो ते कबीर पुढच्या दोह्यात सांगतायत. पण आपण प्रथम मराठी साखी ऐकूयात. नाभेत कस्तुरी असूनही रानोमाळी मृग फिरतो, घटा घटामध्ये राम असूनी बाहेरी शोध हा घेतो. नाभेत कस्तुरी असूनही रानोमाळी मृग फिरतो, घटा घटामध्ये राम असूनी बाहेरी शोध हा घेतो. दुसरा दोहा ऐकूयात. कोई एक देखे संत जन जाके पाछू हाथी, जाके पाछू बस नहीं ताहरी संग साथी. कोई एक देखे संत जन जाके पाछू हाथी, जाके पाछू बस नहीं ताहरी संग साथी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. ज्या भक्तांनी काम, क्रोध, मोह, मद आणि लोभ यावर ताबा मिळवलेला आहे तेच याला जाणू शकतात. ज्याच्या ताब्यात हे 5 शत्रू येत नाहीत त्याच्याजवळ भगवंत राहतच नाही आणि त्याची साथही देत नाहीत. जवळच कस्तुरी असूनही रानोमाळ हिंडणाऱ्या मृगाप्रमाणे जवळच परमात्मा असूनही मानव त्याला जगभर देवळात शोधत फिरतो. परंतु परमात्मा जवळच असूनही तो मानवाला सहज साध्य आहे का? तो कोणाला प्राप्त होतो ते कबीर सांगतात की ज्याची 5ही इंद्रिय वश झालेली आहेत त्यालाच त्याची प्राप्ती होऊ शकते. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय
ह्या पाचावर मनुष्याने जय मिळवला पाहिजे, तरच परमात्म्याची भेट घडू शकते. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. संत पाही परमात्म्यासे पंचेंद्रिय वश असता, हरीचा त्यासी मिळे संगना, इंद्रिये वश जर नसता. संत पाही परमात्म्यासे पंचेंद्रिय वश असता, हरीचा त्यासी मिळे संगना, इंद्रिये वश जर नसता. तिसरा दोहा ऐकूयात. सोसाई तन में बसई, भ्रम्यौ न जाने तास, कस्तूरी के मृग जो फेरी, फिर सुंघै घास. सोसाई तन में बसई, भ्रम्यौ न जाने तास, कस्तूरी के मृग जो फेरी, फिर सुंघै घास. दोह्याचा अर्थ ऐकूयात. तो भगवंत शरीरामध्ये राहत आहे, परंतु जो भ्रम पावलेला आहे तो मात्र ह्याला जाणत नाही. भ्रम पावलेली व्यक्ती कस्तुरी मृग जसा गवथुंगत हुंगत फिरत राहतो त्याप्रमाणे धक्के खात राहतो. पहिल्या दोह्याचीच यात पुनरावृत्ती आलेली आहे. असो, तर आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. परमेश्वर जरी शरीरात, तरी मानव भ्रमात, कस्तुरी जवळ असूनही मृग फिरतो वनात. परमेश्वर जरी शरीरात, तरी मानव भ्रमात, कस्तुरी जवळ असूनही मृग फिरतो वनात. पुढचा चौथा दोहा ऐकूयात. कबीर खोजी राम का, गया जो सिंहल दीप, राम तो घट भीतरे रमी, रया जो आवै परतीत. कबीर खोजी राम का, गया जो सिंहल दीप, राम तो घट भीतरे रमी, रया जो आवै परतीत. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. खोजी, खोजी म्हणजे शोधणारा. परतीत म्हणजे विश्वास. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की रामाला शोधणारा मनुष्य सिंहल द्वीपापर्यंत जातो. पण ही गोष्ट हास्यास्पदच आहे, कारण तो राम तर हृदयातच राहतोय ना. जर त्याच्यावर विश्वास असेल तरच तो मिळू शकतो. राम जसा सीतेचा शोध घेत सिंहल द्वीपात म्हणजे श्रीलंकेत पोचला, तसाच मानव रामाला शोधत दूरवर जातो, कारण राम आपल्या हृदयातच आहे याची त्याला खबरच नसते. त्या हृदयस्थ रामावर विश्वास जर असेल तरच त्याला रामाची प्राप्ती होईल. आता आपण ह्याच्यावरचीच मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. मनुष्य जाय सिंहल द्वीपे, परमात्म्यासे शोधतो, रामाचे तर हृदय वसते, विश्वास ज्यासी त्या मिळतो.
मनुष्य जाय सिंहल द्वीपे परमात्म्यासे शोधतो. रामाचे तर हृदय वसते विश्वास ज्यासे त्या मिळतो.